जय शंकर. आज अचानकच आपोआपपणा, आपोआप होणं याबद्दल व्यक्त होण्याची इच्छा झाली आणि या व्यक्त होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी उपलब्ध होऊन मी अगदी आपोआपपणेच या आपोआप या शब्दावरती बोलण्यास सुरुवात केलेली आहे. तर बघूया आता या आपोआप होणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपोआप काय होईल ते. तर बऱ्याचदा जगत असताना आपल्याला हा प्रश्न पडतो की माझ्या जीवनावरती माझं किती नियंत्रण आहे, किंवा जर हे जीवन ईश्वरी चैतन्यानं भरलेलं आहे, यातल्या श्वासावर सुद्धा ईश्वराची मर्जी आहे, तर हे सगळं आपोआपच घडत असेल तर मी यात काय करतो, माझी भूमिका यात काय आहे. तर मुळात जेव्हा आपण हा प्रश्न स्वतःला विचारतो की जर सगळंच परमेश्वराच्या इच्छेनं होत असेल तर माझी भूमिका काय, हाच प्रश्न सहसा आपल्या मनात येतो. आणि या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की जेव्हा तुम्ही हे ओळखता की तुम्ही जे काय जगत आहात ती भूमिका आहे, तर तुमच्या या प्रश्नामध्येच याचं उत्तर आहे की जर सगळं ईश्वरी इच्छेनं घडत असेल तर माझी भूमिका काय. तर सर्वप्रथम हे मान्य करावं की जगणं ही माझी भूमिका आहे आणि मला ही भूमिका पार पाडायची आहे. मला या भूमिकेला न्याय द्यायचा आहे. मला या भूमिकेमध्ये समरस व्हायचं आहे आणि मला या भूमिकेच्या प्रेमात न पडता, या भूमिकेमध्ये न अडकता ही भूमिका सादर करायची आहे. आणि मग या भूमिकेच्या आतलं जे सत्य आहे, या भूमिकेच्या आत जे सत्य आहे त्या सत्याला अगदी गुपचूपपणे, अगदी सहज स्वतःपुरतं समजून घेऊन, समजून उमजून घेऊन आपण या भूमिकेत उपलब्ध व्हायचं आहे. आणि आपली हीच उपलब्धता आपल्या जीवनामध्ये त्या आपोआपपणाच्या प्रक्रियेला, त्या आपोआपपणाच्या सिस्टीमला सहाय्यभूत ठरते. आणि मग आपोआपपणा जेव्हा तुमच्या जीवनात, आपल्या जीवनात घडायला लागतो, आपल्याला त्याची अनुभूती व्हायला लागते, किंवा जेव्हा ते होते हे आपल्या लक्षात येतं, तेव्हा त्या प्रसंगापुरतं जर आपण थोडंसं विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे घडलं ते फक्त आपल्या निसर्गरम्यतेमुळे घडलं. म्हणजे काय, तर आपण या आपोआपपणे होणाऱ्या प्रक्रियेसाठी उपलब्ध झालो, तर ते आपण पूर्ण त्या प्रक्रियेसाठी उपलब्ध झालो. तिथं आपण आपली कृत्रिमपणा आडवा आला नाही. तिथं आपण कुठल्याही गाठी, कुठल्याही शंका, कुठल्याही आपल्या मनातल्या निर्माण होणाऱ्या ज्या काही तर्कवितर्कांच्या जे काय प्रश्नावली आहे, ती गाठोडं आहे, ते आपण बाजूला ठेवलं आणि कम्प्लीट निसर्गरम्यता आपण अनुभवली. आणि म्हणून ही आपोआप होणारी प्रक्रिया सहज सुलभ झाली. मग बऱ्याचदा आपल्याला वाटेल की जर हे आपोआपच होत असेल तर मग ही निसर्गरम्यता ही आपोआपच व्हायला हवी. परंतु ती निसर्गरम्यता साधण्यासाठी आपल्याला वर्तमान क्षणात उपलब्ध व्हावं लागेल. आपली भूमिका निसर्गतः आपल्याला पार पाडायची असेल तर आपल्याला वर्तमान क्षणात यावं लागेल. आणि या आजच्या, आत्ताच्या या क्षणात जर आपण आलो तरच ती भूमिका आपण जशी पाहिजे तशी निभावतो, असा त्याचा अर्थ होतो. आणि जेव्हा आपण
त्या भूमिका निभावत असताना आपल्याला वाटतं मी भूमिकेत आहे, मी भूमिकेत आहे. मात्र आपण जर या वर्तमान क्षणाला सोडून भूतकाळामध्ये किंवा भविष्यामध्ये रमत असू, तर त्या भूमिकेतली कृत्रिमता त्या ठिकाणी त्या जीवनावरती सहज प्रभावित होते. म्हणजे काय? तर आपण मनोरंजनात गुंतलो. मनोरंजन तेव्हाच घडतं, जेव्हा आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात जातो. आपण वर्तमान क्षणात असलं तर मनोरंजन घडत नाही. मनाचा प्रवास हा भूतकाळात किंवा भविष्यात असतो. वर्तमानात तो स्थिर असतो. आणि म्हणून जर आपल्या भूमिकेमध्ये कृत्रिमता असेल किंवा कृत्रिमता जाणवत असेल, याचा अर्थ असा आहे की आपलं मन एकतर भूतकाळात रमतंय किंवा भविष्यामध्ये रमतंय. तर भूत आणि भविष्यामध्ये आंदोलन करणाऱ्या या मनाला जर आपण वर्तमानाशी सुसंगत केलं, तर आपली ही जी भूमिका आहे ती नैसर्गिक होते. आणि ही भूमिका जेव्हा आपली नैसर्गिक होते, तेव्हा आपण त्या भूमिकेला खऱ्या अर्थानं न्याय देत असतो. आणि जेव्हा आपण त्या भूमिकेला न्याय देत असतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये ऑटोमेशन घडत असतं. आपोआप गोष्टी घडत असतात. म्हणून आपोआप होणाऱ्या प्रक्रियेसाठी आपण जेव्हा उपलब्ध होऊ किंवा उपलब्ध आहोत असं आपण म्हणूयात, तेव्हा आपण वर्तमान क्षणात राहण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की जर मी वर्तमान क्षणासाठी प्रयत्न करत असेल, तर मग कृत्रिमता नाही का? मग आपोआपपणा गेला कुठं? मग आपोआप होणं जी प्रक्रिया आहे ती वर्तमान क्षणात आणण्यासाठी पण व्हायलाच पाहिजे. आणि अगदी बरोबर आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये हे विचार समोर येतात, आपल्या समोर ही प्रक्रिया समोर येते, तेव्हा ती प्रक्रिया देखील आपोआपपणाची साक्ष असते. म्हणून आपल्याला काही गुरुतत्व भेटतात, आपल्याला मित्र भेटतात, तत्वज्ञ भेटतात, वाटाड्या भेटतात आणि वेगवेगळ्या प्रसंगी ते आपल्याला आपला बोट धरून आपल्याला रस्त्यावरती आणतात, मार्गावरती आणतात. आणि हे आपलं भाग्य आहे आणि हेच आपोआपपणाची साक्ष आहे. आणि मग सगळ्यांच्याच आपल्या या प्रवासामध्ये लक्षात येत असेल की मन भूतकाळामध्ये जाण्याची जी पूर्वीची प्रक्रिया होती ती आता बरीच थंडावली आहे. आणि मन भविष्यामध्ये जाण्याची जी प्रक्रिया होती तीही बरीच मंदावली आहे. आणि आता मन वर्तमानात रमण्यासाठी आणि त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि त्या भूमिकेतली कृत्रिमता काढण्यासाठी आणि ती निसर्गता निभावण्यासाठी बऱ्यापैकी हा जीव आता तयार होत आहे. म्हणून ही प्रक्रिया सुद्धा त्या आपोआपपणाचीच साक्ष देतं. त्यामुळं या आपोआप होणाऱ्या प्रक्रियेसाठी आपण उपलब्ध राहायला पाहिजे. मनात कुठल्याही गाठी न ठेवता, मनात कुठल्याही शंका न ठेवता, मनात कुठलेही प्रश्न न ठेवता आपण झोकून देणं, आपण समर्पण करणं, समर्पित भावानं आपण उपलब्ध होणं म्हणजेच त्या आपोआपपणाला आपण आपल्या जीवनामध्ये साधत आहोत असा अर्थबोध मला या ठिकाणी होताना दिसतो, जो मला तुमच्या समोर प्रकट करण्याची आपोआपपणे इच्छा झाली आणि ती मी केली. काही शब्दांचा थोडासा जर गोंधळ जाणवत असेल तर समजून घ्यावं की त्या आपोआपपणाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. परंतु काही ठिकाणी कृत्रिमपणा, ती भूमिका निभावतानाचा जी नैसर्गिक भाव आहे तो थोडा इकडे तिकडे मनानं भटकंती केली असावी. म्हणून काहीसा शाब्दिक गोंधळ या ठिकाणी जाणवत असेल तर त्याचा स्वीकार करावा आणि आपण आपल्या ठिकाणी त्या आपोआपपणाला सहज उपलब्ध व्हावं हीच शंकर बाबाचरणी प्रार्थना करतो. आणि या आपोआपपणाच्या प्रक्रियेतल्या या एका अध्यायाला मी या ठिकाणी थांबवतो. जय शंकर.